नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे 31 मार्च 2026 आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये 2-3 दिवसापासून अवकाळी पाऊस किंवा ढगाळ वातावरण चालू झालेलं आहे. तुम्ही आता पाहू शकता, मी आता जिथं आपल्या मिरची आणि वांग्याच्या प्लॉटमध्ये बसलेलो आहे तिथेही ढगाळ वातावरण आहे. तर अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी आपण मिरची, गवार, झेंडू, वांगी अशा पिकावर जर तुमच्याकडे असतील तर यासाठी काय नियोजन केलं पाहिजे आणि कुठली फवारणी घेतली पाहिजे ही आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, अशा ढगाळ वातावरणामध्ये आपल्या मिरची, वांगी पिकावर जास्त थ्रिप्स, पांढरे माशी आणि किडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. यासाठी आपल्याला कुठली फवारणी घ्यायची? तर यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम बुरशीनाशकाची फवारणी घ्यायची. तर याच्यामध्ये तुम्ही रोको किंवा साप हे बुरशीनाशक वापरू शकता. याच्यामध्ये तुम्हाला नीम ऑइल वापरायचे आणि त्याच्याबरोबर एक सिलिकॉन स्टिकर घ्यायचे आणि याची फवारणी तुम्हाला लवकरात लवकर घ्यायची, जी सकाळी किंवा तुम्ही संध्याकाळी 5 ते 6च्या नंतर घेऊ शकता. याच्यामुळे काय होईल, आपल्या मिरची पिकावर किंवा गवार, वांगी ह्या पिकावर थ्रिप्सचा कंट्रोल होईल आणि तुमचं पीक व्यवस्थित राहील. तर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.